खूप जण म्हणतात की गोल्ड आता 1 लाखाच्या वर जाणार आहे. सो काय सांगाल, म्हणजे आत्ता गोल्डमध्ये इतकं बूम का आलंय आणि इथून पुढं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावं का, आणि इथून पुढं फ्युचर काय दिसतंय तुम्हाला गोल्डचं? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. आणि हा प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न आहे. सो पहिलं हे लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा जगामध्ये अनसर्टन्टी येते त्यावेळेस सोन्यामध्ये रॅली येते. आता अनेक वर्षांपासून जगामध्ये काही प्रमाणात अनसर्टन्टी चालू आहे. त्याची पहिली सुरुवात अगदी नजीकच्या काळात आपण बघायला गेलो ती झाली कोविडपासनं. कोविडमध्ये अचानक लॉकडाऊन नावाची गोष्ट आपल्या लाईफमध्ये आली. सगळं जगातले व्यवहार बंद पडले, लोकांनी कारखाने बंद केले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद पडले. अशी जी अराजकता अचानक झाली त्या अनसर्टन्टीमध्ये आपण सोन्यामध्ये एकदम रॅली बघितली त्यावेळेस, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर टेन्शन सुरू झालं रशिया आणि युक्रेनमध्ये. आता जेव्हा हे टेन्शन सुरू झालं तेव्हा सोनं का वाढलं, तर रशियाचे जे अकाउंट्स होते वेगवेगळ्या ठिकाणी जे डॉलर्समध्ये मॅनेज होत होते ते सगळे अमेरिकेने फ्रीज केले. आणि आज आपण बघतो की US आणि प्रामुख्याने डॉलर इज दी करन्सी